हॅलो माय ब्युटिफुल सिस्टर्स, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा जो सण आहे तो एक नवीन सुरुवात करण्याचा सण आहे आणि या दिवशी एक नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे, नाही का? आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर 3 फेमिनिन हॅबिट्स शेअर करणार आहे, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात केलीत ना तर तुमचं तुमच्यावर असलेलं प्रेम वाढणार आहे. यू विल स्टार्ट कनेक्टिंग विथ युअर डिवाइन फेमिनिन एनर्जी आणि त्यासोबतच यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग लव्ह इन युअर लाईफ. साऊंड्स इंटरेस्टिंग, बरोबर? सो या कोणत्या हॅबिट्स आहेत जाणून घेऊया. सो सगळ्यात पहिली हॅबिट म्हणजे फेमिनिन हायजीन. आता तुम्हाला वाटेल की हायजीन ही काय म्हणजे हॅबिट आहे का, काय एवढं मोठं आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला नवल वाटेल की मी कोचिंगच्या दरम्यानमध्ये अनेक अशा स्त्रियांना भेटलेल्या आहेत की ज्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंट्रीजमध्ये काम करत आहेत, मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत, पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे त्या दररोज आंघोळ करत नाहीत, दररोज ब्रश करत नाहीत. सो तुम्ही विचार करा याचा त्यांच्या लव्ह लाईफवर काय परिणाम होईल. चांगला परिणाम नक्कीच होणार नाही आहे, बरोबर? सो याकरताच आपल्याला आपल्या स्वतःच्या बॉडीची हायजीन मेंटेन करायची. दररोज आंघोळ करणं, केसांची काळजी घेणं, केसांना तेल पाणी करणं, नखांची काळजी घेणं, दातांची काळजी घेणं, ओके? या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि ज्या वेळेला जस्ट इमॅजिन यू आर स्मेलिंग गुड, you're glowing, your skin is glowing, your hair are strong and shiny. तुमचं व्हायब्रेशन कसं असणार आहे अँड हाऊ यू आर गोइंग टू शो अप इन युअर लव्ह लाईफ. किंवा तुम्ही डेटिंग करता आहात तर डेटिंगच्या ठिकाणी जाताना तुम्हाला किती कॉन्फिडेंट वाटेल, राईट? सो याकरताच आपल्याला फेमिनिन हायजीन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि फेमिनिन एनर्जी इज बीइंग एनर्जी ना, त्यामुळे तुमच्या बीइंगवरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि स्वतःच्या हायजीनला मेंटेन करायचं आहे. दॅट इज नंबर 1. नंबर 2 म्हणजे बॉडी वर्क. आता देवाने आपल्याला सगळ्यांना बॉडी दिलेली आहे, छान दिलेली आहे, पण तिला निरोगी राखणं, तिला मेंटेन करणं हे आपलं काम आहे, बरोबर? सो बॉडी हे आपल्याला मिळालेलं गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट आपण कसं वापरतो हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी विचारते, तुम्हीच मला सांगा की समजा एखादं मॅरेज प्रपोजल तुम्हाला आलेलं आहे आणि तो मुलगा खूप जास्त ओव्हरवेट आहे आणि त्याचा खाण्यावर कंट्रोल नाही आहे, स्वतःच्या शरीरासाठी तो रेग्युलर एक्सरसाइज करत नाही आहे, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला वाटेल की हा मुलगा स्वतःचीच काळजी घेत नाही, माझी काय काळजी घेणार, मला काय प्रोटेक्ट करणार तो, राईट? सो तेच दुसऱ्याबरोबर होत असतं. आणि याकरता आपल्याला स्वतःच्या शरीराच्या मेंटेनन्सवर विशेष लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला सांगते, मी गेल्या वर्षभरापासून ऑलमोस्ट 1.5 वर्षापासून पिलाटेस नावाचा एक्सरसाइज करते आहे अँड आय गॉट लॉट ऑफ बेनिफिट आउट ऑफ इट. आणि मला खूप जास्त स्ट्रॉंग हेल्दी वाटतं आहे. म्हणजे आय एम 40 अप बट स्टील आय फील लाईक 25. ओके? सो त्यामुळे तुमच्या आवडता व्यायाम प्रकार तुम्ही शोधून काढा आणि बॉडी वर्क करायला सुरुवात करा. कारण शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो. ज्यावेळेला तुम्ही शरीरावर काम करायला लागता, ऑटोमॅटिकली यू विल फील गुड इन युअर बॉडी आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवणारच आहे तुमच्या लव्ह लाईफमध्ये, राईट? सो दॅट इज नंबर 2 हॅबिट. स्वतःच्या शरीरासाठी रेग्युलरली व्यायाम करणं सुरू करा. त्याच्यानंतर नंबर 3 हॅबिट म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर पर्सनल ग्रोथ. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की एखाद्या कंपनीचं असं पर्सनल बजेट असतं ना डेव्हलपमेंटसाठी, तसं माझं पर्सनल डेव्हलपमेंटसाठी एक बजेट ठरलेलं असतं वर्षभराचं. आणि वर्षभरात मला काय काय कोर्सेस करायचे आहेत किंवा स्किल डेव्हलपमेंटमध्ये कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे, माझं आधीच ठरलेलं असतं. सो आय इन्व्हेस्ट इन माय सेल्फ. तर स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं फार गरजेचं आहे तुम्हाला. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा, तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करा. ज्या छंदांमध्ये तुम्हाला खूप जास्त आनंद मिळतो, यू लूज ट्रॅक ऑफ टाईम, असं काही जे छंद असतील विच यू आर पॅशनेट अबाउट, इन्व्हेस्ट इन दॅट. ओके? आणि दॅट विल मेक यू मोर पॉवरफुल पर्सन, राईट? तुमची पर्सनॅलिटी बहरून येईल आणि डेफिनेटली यू विल स्टार्ट कनेक्टिंग विथ युअर डिवाइन फेमिनिन एनर्जी आणि अदर पीपल विल फाइंड यू अट्रॅक्टिव्ह, दे विल गेट अट्रॅक्टेड टू यू, राईट? सो या तिन्हीही हॅबिट्स तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपासून करायला सुरुवात करा अँड सी द मॅजिक. ओके? आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. आजचा दिवस तुम्ही खूप छान आनंदात तुमच्या कुटुंबियांबरोबर एन्जॉय करा. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय.